श्रीधर देशमुख एक नावाजलेला व्यापारी. पुण्यात आपला मोठा बंगला, गाड्या, नोकर चाकर, पण मनात शांतता नाही. वय होत चाललेलं, मुलं परदेशात, पत्नी गेल्याला 10 वर्ष झाली. एकटे पण वाढत चाललं होतं. एक रात्री तो आपल्या बंगल्याच्या गॅलरीत चहा घेत बसलेला असतो तेव्हा अचानक त्याला एक प्रसंग आठवतो 35 वर्षापूर्वीचा. त्यावेळेस तो एक लहानसा सरकारी अधिकारी होता आणि एका गरीब माणसाची जमीन तो लाच घेत जबरदस्तीनं हडपतो. त्या माणसाचं नाव होतं रामू. रामू खूप रडला होता. माझं शेवटचं घर आहे, हे पोरं उपाशी मरतील साहेब. पण श्रीधरनं दुर्लक्ष केलं. तेव्हा त्याला वाटलं यश मिळवण्यासाठी थोडं बेकायदेशीर चालतं. दुसऱ्या दिवशी श्रीधरच्या घरासमोर एक तरुण उभा होता. साधा पेहराव, डोळ्यात एक वेगळीच चमक. माझं नाव अर्जुन, मी समाजकार्य करतो. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. श्रीधरनं त्याला आत बोलावलं, चहा दिला. अर्जुन म्हणाला, माझ्या आजोबांनी त्यांच्या जमिनीवर अन्याय झाला होता. एक श्रीमंत अधिकारी त्यांच्या जमिनीवर कब्जा करून पुढे मोठा व्यापारी झाला. ते दुःख ते शेवटपर्यंत विसरलं नाहीत. श्रीधरचं मन क्षणात सुन्न झालं. त्याला समजलं अर्जुन कोणाच्या गोष्टी सांगतोय. तुमच्या आजोबांचं नाव रामू होतं का? श्रीधरनं विचारलं. हो, आणि त्यांच्याशी अन्याय करणाऱ्याचं नाव मी शोधलंय. श्रीधर देशमुख. श्रीधर उठून उभा राहिला. मीच तो आहे अर्जुन. मी चूक केली होती. त्यावेळेस पैशांच्या हव्यासात मी माणुसकी हरवली होती. पण आज मी त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी तयार आहे. अर्जुन काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, माझे आजोबा गेल्या, पण त्यांनी मला एक गोष्ट शिकवली. कधीच बदला घेऊ नको, कारण काळ सर्वांचं हिशेब ठेवतो. मी इथे सुडासाठी नाही आलो. मी इथे आलोय की तुम्ही स्वतःला माफ करता का हे पाहण्यासाठी. श्रीधरचे डोळे पाणावले. माफ करणं सोपं नाही, पण तुझं येणं मला जागं करून गेलं. श्रीधरनं आपल्या नावावर असलेल्या त्या जमिनीचा एक भाग रामूच्या गावातल्या शाळेला दान केला. उरलेला भाग अर्जुनच्या NGOला दिला, जे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काम करत होते. काही महिन्यांनी श्रीधरला एक पत्र येतं. तुम्ही एक पाप केलं, पण त्याच पापातून तुम्ही एका नव्या आशेची पालवी लावली. कर्म कधीच माफ करत नाही, पण पश्चाताप आणि प्रायश्चित्तानं माणूस मोठा होतो. वाईट कर्माचा शेवट होतोच, कधी कायद्याने, कधी काळाने आणि कधी आपल्या मनाच्या न्यायाने.